जय गुरु सर. हा, जय गुरु. सर मी एक 15-20 मिनिटांनी लॉग ऑफ होईन, मला जायचंय. बर, ठीक आहे. कोण बोललं? सु, सुजाता. मी सुजाता. सुजाता. आवाज ओळखला पण तरी. ठीक आहे. कुठपर्यंत आलं होतं? हे झालं होतं मला वाटतं आपलं. हम्म, हे झालं होतं ना आपलं प्रधानम केंद्रम. दिसतंय का? स्क्रीन दिसतोय? हो हो, अं, पाचवं वाक्य झालं होतं. हो हो. सर. हा, आता मला सहावं. वाटतं. हा, मला हा वाटतं आता आपल्या ग्रुपमध्ये कविता गायधनी हा. आणि शशिकला कर्वे दोघी जॉईन झाल्या आहेत. तर त्यांना मला वाटतं, त्यांना वाटतं की आज गीतेचा वर्ग आहे का? पण ऍक्च्युली आपण गीतेचा वर्ग आता काल घेतला होता आणि आता बुधवारी घेणार आहोत. आज आपला संस्कृतचा परिचयाचा वर्ग सुरू आहे. कविता ताई, तुमचा जो वर्ग आहे तो 9 वाजता होईल, संस्कृतचा. बरं बरं. ओके. म्हणजे हे तुम्हाला म्हणजे माहिती असेल तर समजेल, पण नाहीतर फार हे जाईल. परिचयाचा वर्ग सुरू आहे सध्या. हा 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 बरं बरं. ओके सर, ओके, थँक्यू. हा 9 वाजता या तुम्ही, म्हणजे मग तुम्हाला हे होईल असं. हा, हो सर, शशी आत्या. ओके. हा, शशी आत्या, तू पण ड्रॉप झालीस तरी चालेल. कारण हे आता आज गीतेचं नाही, आता बुधवारी आहे गीतेचं. हम्म, ठीक आहे. सुरू करूया आपण. फुल स्क्रीन करतो. हे वाक्य केलं होतं का आपण काल, परवाला म्हणजे? नाही सर. हा, नाही नाही, हे घ्यायचे आता. हे घ्यायचंय आता. हा, करा, बोला. संस्कृत हम्म. भाषा उपजीव्य भावंतो. पटापट बोला. हा, सगळ्यांनी. कोण करताय? पल्लवीताई, तुम्ही सुरू करा. एकेकाला, प्रत्येकाला हो आपण कंपल्सरी करूया आता. हो. हं. हं. संस्कृत भाषाम् उपजीव्य भवन्तो भारतीयाः समुज्ज्वलां संस्कृतिं निर्मितवन्तः, या वस्तुतः भवतां गौरवाय कल्पते. हम्म. हा, संस्कृत भाषा मी केलं का? संस्कृत भाषाम् उपजीव्य. भाषाम म्हणजे ही षष्टी झाली. उपजीव्य म्हणजे हे कुठलं रूप झालं? भवंतो म्हणजे सगळे भारतीय. समुज्ज्वलां संस्कृती. समान पातळीवरती म्हणजे समुज्ज्वलां, आणि संस्कृती निर्मितवंतः विधारी म्हणजे म्हणायचं, विधारी. आज सगळ्या कसं भारतीयांनी परीक्षेत संस्कृती निर्मित केली. ठीक आहे, मी जरा सांगतो. ठीक आहे. हा, हा, जरा हा तर काहीतरी. हा, कठीण आहे थोडस. तर संस्कृत भाषा उपजीव्य, आता इथं लिहिलेलं पण थोडं चुकलेलं आहे अनुवाद. असं हा वाटतं मला. संस्कृत म्हणजे संस्कृत भाषेला म्हणजे उपजीवित करून, किंवा त्याच्यावर आपली उपजीविका करून, किंवा ती जगून, संस्कृत भाषा जगून, भवंतो म्हणजे आपण, हा, भवंतः म्हणजे आपण, हा, भारतीय एका उज्ज्वल संस्कृतीच एक उज्ज्वल संस्कृती, आपण भारतीय सगळ्या एक उज्ज्वल संस्कृती निर्मिती केलेली आहे आपण भारतीयांनी, असं. हा, म्हणजे समजलं? निर्मितवंतः म्हणजे निर्मित केलेले आहोत आपण, निर्मित नाही का? हा, निर्मितवान म्हणजे एकवचनी असेल हा, तर निर्मितवान. एकवचनी. हा हा, पण हा जसं आहे भगवंत हा, तसं निर्मितवान, हा, तसं तस निर्मितवंत हा, निर्मितवंत. तसं. हा, म्हणजे आपण सगळ्यांनी ही म्हणजे मोठी संस्कृती निर्माण केलेली आहे.
जे आपण निर्माते आहोत त्याचे. हा तर जे जी या म्हणजे जी तर इथे मी ऍक्च्युली ना हे स्क्रीन काढूनच टाकतो. हा, मी कारण खालती बरंच नाहीच एडिटिंग. बघितलं ऍक्च्युली. हा नाही नाही एडिट करावं लागेल आता बरंच म्हणून. हा हा हा. तर आपण संस्कृत भाषेला आधारित असं नको. संस्कृत भाषा संस्कृत भाषा अं, जगून असं सध्या म्हणू आपण. हा किंवा संस्कृत भाषेवर निर्वाह वर करून असं. हा षष्ठी. हं, हं. निर्वाह नाही नाही भाषाम हे द्वितीय आहे ही. हा अच्छा. हं, निर्वाह करून. हा हं. आपण संस्कृत भाषेवर निर्माण करून आपण भारतीय हा उज्ज्वल संस- संस्कृतीचे निर्माते आहोत. संस्कृती अं, आपण भारतीय उज्ज्वल संस्कृती ते निर्मिलेली आहे असं. हा. मिळलेली आहे. हं, आपणा भारतीयांनी असं म्हणता येईल. हं. हं. हा त्या समुज्वल म्हणजे सम्यक उज्ज्वल असं म्हणता येईल सध्या आपण. म्हणजे सर्वांगीण अशी. सम्यक म्हणजे ऍक्च्युली सर्वांगीण. हा सर्वांगीण हा, उज्ज्वल संस्कृती हं, निर्मिलेली आहे. जी हं, आता या म्हणजे वास्तविक जी जी हं. हा वास्तविक पाहता म्हणता येईल. तर वस्तुतः वस्तुतःच म्हणू आपण. सगळ्यांचा. हं. हा वस्तुतः वस्तुतः हा किंवा खरोखरच हा गौरवास्पद आहे. हं. हा आपल्या भवताम आपल्याला हा गौरवास्पद आहे असं. हं, हं. ठीक आहे. समजलंय. संस्कृत हो, भाषा जरा अवघडच. किंवा संस्कृत भाषा निर्वाह करून हा आपण भारतीयांनी भारतीयांनी हं, उज्ज्वल संस्कृती निर्मिलेली आहे सर्वांगीण जी वस्तुतः किंवा खरोखरच आपल्याला गौरवास्पद आहे. सर ते पहिलं हे असं इट डझंट मेक सेन्स. संस्कृत भाषा निर्वाह करून निर्माण करून वगैरे तरी असायला पाहिजे. निर्वाह नाही म्हणजे तर काहीतरी वेगळं उपजीव्य, वाटतंय. नाही हा नाही सांगतो मी उपजीव्य त्याचा त्याच्यावरती म्हणजे अवलंबून उपजीविका ना. राहून असं. सांगतो मी उपजीविका हा शब्द त्याचाच आहे का? सांगतो मी कसं उपजीव्य आहे माहितीये का. उपवंत म्हणजे हा सर म्हणता पुनर्जीवित करून वगैरे होतं का मग? नाही नाही नाही. संस्कृत भाषा निर्वाह करून असं मी का म्हटलं. कारण बघा जीविका म्हणजे काय. जगणे. जीवन म्हणजे जगणे. उपजीविका म्हणजे काय हं, की हं, ज्या साधनांनी आपण जगतो त्याला म्हणतात हं, उपजीविका. हं. म्हणजे जसं उपजीविकेचं साधन म्हणजे. हं, नाही नाही नाही, म्हणजे जसं माणसाला नुसतं जगायचं म्हणजे नुसतं हवा खाऊन जगू शकत नाही. त्याला खाणं रोटी कपडा मकान पाहिजे ना तसं. तर हो या हो. रोटी कपडा मकानला म्हणतात तर त्याच्याकरता आपण जे अर्थप्राप्ती जे करतो त्याला म्हणतात उपजीविकेचं साधन. समजलं. अर्निंग सोर्स असं म्हणून. अर्निंग जाऊ द्या. अर्निंग इज अ डिफरंट थिंग. हा राहू दे राहू दे. हा सॉरी सॉरी. उपजीविकेचं साधन. कारण कोणी भीक मागून करत असेल तर अर्निंग करायची नाही. गरज नाही असं. त्यामुळे अर्निंग जाऊ द्या. हा हम्म. जसं ओके, संन्यासी सॉरी सॉरी. नाही नाही म्हणजे काय संन्यासी जो असतो उदाहरणार्थ तो अर्निंग करत नाही पण त्याला भिक्षा मागून तो उदरनिर्वाह करतो. विच भिक्षा. इज आपल्या हो धर्माने हो. ते एक म्हणजे चांगलं मानलेलं म्हणजे वाईट उपजीव्य. नाही मानलेलं. हं, हा तो पण हं, हं, उपजीविका म्हणजे काय आपल्याला जीवन वहन करणे किंवा जिवंत राहण्यासाठी जी साधनं असतात त्याला म्हटलात उपजीविका. हं, हम्म. हं, हं, तर आणि त्याच्याकरता मग ते किंवा ज्याला आपण उदरनिर्वाहाचं साधन म्हणतो ना. निर्वाह हं, उदरनिर्वाह हं.
तर तो निर्वाह शब्द मी इथं वापरलेला आहे की संस्कृत भाषा हम्म. निर्वाह करून म्हणजे काय, संस्कृत भाषेचा उपयोग करून हम्म, रोजच्या हम्म. जीवनात, म्हणजे जीवनात असं हम्म. म्हणता येईल, उपयोग करून म्हणता येईल हम्म. आपल्याला. हा, उपयोग, हम्म. हा, जीवनात उपयोग करून किंवा जगताना उपयोग करून, हा, जीवनात ठीक राहील असं. हा, जीवनात, हा, उपयोग करून आपणा भारतीयांनी, लक्षात आलं सुजाता, का म्हटलं आपण ते निर्वाह करून हो किंवा उपयोग. हा, हो हो. उपयोग, हा, हा, तर निर्वाह हे पण बरोबरच आहे म्हणजे. हम्म, असं, ठीक आहे. तर पुढचं पुढचं वाक्य वाचा, सुजाता वाचा. भवतां दुसरा हा सॉरी हा, सॉरी भवतां भगवद्गीता अज्ञातकालतः मनुष्याणां मार्गप्रदानं शांतिप्रदानं च कुरुते. हा, तर तर आपण भवंतो म्हणजे आपण म्हणलं म्हणजे भवतां म्हणजे आपल्या सगळ्यांना पाहिजे का? हा, ते नाही, आपली, आपली आप, भगवद्गीता. एक मिनिट, तुम्ही ना भगवद्गीता म्हणू नका, भगवद्गीता. भगवत, हा, ग चा उच्चार पूर्ण करायचा नेहमी. हा, हा, भगवद्गीता. हा, हा, भगवद्गीता हा, हा, अज्ञात काळा, आता तिथे समोर दिसतच आहे, अज्ञात काळापासून. अज्ञात, हा, 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 अज्ञात कालात. अज्ञात काळापासून हम्म, मनुष्याला मार्गप्रदर्शन किंवा मार्गदर्शन आणि शांती प्रदान करण्याचं काम करते. हा, पण हे मनुष्याला नको, मानवाला किंवा माणसांना, मानवांना, मनुष्यांना, ओके, मानवांना म्हणूया आपण. हा, मानवांना मानवांना दिशादर्शन, मार्गदर्शन. मार्गदर्शन म्हणजे दिशादर्शन आणि हा. शांती देण्याचे काम करते किंवा शांती देते, असं, शांती हम्म. प्रदान करते असंच म्हणूया आपण. हा, हा, शांती, कुरु ते म्हणजे करते. हम्म. हा, शांती काळापासून असं का म्हटलं? अज्ञात का ते पंचमी नाहीये? अज्ञात नाही, नाही, कालतः. नाही, नाही, कालतः असं, अज्ञात कालात म्हणजे अज्ञात काळापासून तर कालतः, तसं असं काळात कालतः, हा जो शब्द, तहा जो शब्द पंचमी आहे ना, काय म्हटलं, हा, पंचमी पंचमी, हा, पंचमीच येईल ते. पंचमीपासून, पंचमीच येईल ती. हा, मग त्या हम्म, कालतः पंचमी का? सांगतो मी ते कसं. राम 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 कालतः, हे पंचमीच येईल, काळापासून असं. पंचमी हो हो चालेल पंचमी. हम्म, अज्ञात काळापासून. हा, तर हे झालं. यम ही, हा, हे कोण वाचेल, वाचा. इयम ही नवभारत हा, वाचतो. इयम ही नवभारतस्य राष्ट्रपितुः महात्मा गान्धिनः सतत सहायिका आसीत्. इयम हम्म, इयम ही म्हणजे इ- हीच, हम्म. हीच. नवभारतस्य हम्म, नवभारताच्या नवभारताचे हम्म, राष्ट्रपितुः हे राष्ट्रपिता महात्मा गांधीनं, म्हणजे महात्मा गांधींची षष्टी महात्मा गांधीनं सतत सहायिका, हम्म, सतत मदत करणारी होती. हम्म. सतत सहाय्यका असेल. तर- तुम्हाला माहिती असेल कदाचित की महात्मा गांधी म्हणजे त्यांना पूर्ण जी गीता जी आहे ती विनोबा भावे म्हणजे त्यांचे ऍक्च्युली शिष्य ते, पण त्यांनी शिकवली. हम्म. आणि विनोबा भावेंनी त्यांना बरंच त्याच्या नोट्स किंवा हे काढून दिलं. पण महात्मा हम्म. गांधी असं म्हणायचे म्हणजे की मला कुठलाही निर्णय घेताना गीता ही मार्गदर्शिका होती. म्हणजे कुठली निर्णय काय घ्यायचा हे जेव्हा कळत नसे तेव्हा ते गीतेचा आधार घेऊन निर्णय घ्यायचे असं त्यांचं म्हणणं होतं. असं. बरोबर. गीतेनी सांगितलं नाहीये पण हा. म्हणजे हे करायला गीता सांगते तुम्ही जसं ते वागतात त्याच्यापेक्षा हे तुम्ही वागा म्हणून. सॉरी. नाही, नाही, ते आहे. पण कसं की ते असं म्हणायचे म्हणूनच म्हटलं की असं त्यांचं म्हणणं होतं. आता कसं आहे, गीता काल तुम्ही नव्हतात ना सुजाता, तर तसं मी काल जे सांगितलं की गीतेचं कसं आहे गंमत, की प्रत्येक
15-20 टीकाकार आहेत मुख्य. हा. प्र, प्रत्येकाने वेगवेगळा अर्थ लावलेला आहे त्याचा गीतेचा. तो सगळा गोंधळ झालाय थोडासा. म्हणजे त्यामुळे थोडस काय होतं की प्रत्येक जण म्हणतो की हे गीतेत असं म्हटलेलं आहे. अगदी द्वैतवाले पण, अगदी कठोर द्वैतवाले पण म्हणतात की हे गीतेनुसार आहे आमचं मत. अद्वैत सिद्धांत शंकराचार्यांनी गीता ही अद्वैत सिद्धांताचंच प्रतिपादन करते असं भाष्य लिहिलंय. अगदी आचार्य रजनीश, लोकमान्य टिळक, कुठले ते योगानंद, हल्लीचे, प्रभुपाद, सगळ्यांनी, प्रत्येक जण म्हणतो की गी गीतेचं माझं इंटरप्रिटेशन हे बरोबर आहे असं. त्या दृष्टीने. नाही, हम्म. इव्हन आम्ही त्या मॅनेजमेंट ट्रेनिंग मध्ये पण सांगायचो ना, स्थितप्रज्ञ सांगताना की ते हम्म. बॅलन्सर माइंड जे असतं ते डिसिजन मेकिंगला सोपं जातं. ते त्यातून तुम्ही जे शॉकअप्स वेगळे असतात नाही त्यामध्ये नाही नाही. त्याला बरोबर. वेगळे. नाही नाही दिलीप बरोबर आहे. पण कसं, आता उदाहरण देईन मी की आता गीतेचा एक तो हा भाग जर सोडला ना तुम्ही, अर्जुनाला त्याने युद्ध करायला प्रवृत्त केलं, हा, हा जर एक विशिष्ट भाग सोडला तर बऱ्याच ठिकाणी गीता फक्त म्हणजे व- विशिष्ट असा निर्णय देत नाही की अमुक गोष्टीमध्ये तुम्ही नाही अमुक करा म्हणून. हा. नाही. बरोबर. हा. आता जसं सुजाता म्हणाला की स्वातंत्र्य युद्धामध्ये अहिंसा ही म्हणजे समोरचं जर कोणी आपल्यावर अत्याचार करत असेल, अन्याय हम्म. करत असेल, की जे अर्जुनाला त्यांनी सांगितलं की म्हणजे तुझा क्षात्रधर्म जो आहे तर त्यानुसार तू युद्ध करणं हा तुझा स्वधर्म आहे, अन्यायाचा प्रतिकार करणं हा, आणि म्हणून तू युद्ध स्वभारत असं त्यांनी सांगितलं. बरोबर. हो. हं. हम्म. बरोबर. आणि युद्धाकरता त्यांनी शस्त्र हातात घे हेच सांगितलेलं आहे, नाही का? हम्म. पण हो. इथे महात्मा गांधींनी काय सांगितलं, एका 1920 पर्यंत जी चळवळ एका टप्प्यावर आली होती तर अहिंसेने आपल्याला मागे नेलं ना, असं म्हटलं जातं बऱ्याचदा, की नाहीतर आपल्याला हो. हो. 10 वर्षात हो. मिळालं असतं स्वातंत्र्य, असं म्हटलं जातं हम्म. म्हणजे, नाही का? हो. हं. हो. तर तसं म्हणजे, तर मला वाटतं सुजातांना ते म्हणायचंय की ते वागले खरोखरच तसं वागले का गीतेनुसार असं. नाही, ते संवादाचा विषय. हा हा, जाऊ तो दे तो वादाचा भाग. विषय म्हणजे, हा तो पॉलिटिकल आणि वादाचा विषय आहे तुझा. आपल्या आपल्यात ठीक सुद्धा आहे. मतांतर होती. हा. ठीक आहे. आपण पुढे जाऊया. 9वं. पुढचं वाक्य. हा. कोण वाचतंय? अथ चेयं सुदूरे भविष्यत् अपि साधकानां प्रदर्शनं करिष्यति. हा. हम्म. मार्गदर्शनं करिष्यति. हम्म. अथ अथ च इयं इयम. बरोबर. इयं. बरोबर. हा. हम्म. आणि आता सुद्धा सुदूरे म्हणजे, आणि भविष्यात अपि, भविष्यात अपि, भविष्य. हा. हा, म्हणजे भविष्य काळात सुद्धा सर्व साधकांना ती मार्गदर्शन करिष्यती म्हणजे करेल, भविष्य काळ आहे. हा. हम्म. एक मला जस्ट आठवलं या महात्मा गांधी आणि हं, याच्यावरनं, ती तर फार आपण तेव्हा हं, कोणीच नव्हतो म्हणजे, त्यामुळे आपल्याला हं, काय नक्की चाललंय, आपण जे काय ऐकतो वगैरे त्यावरून आपण सगळं हे करतो. बरोबर. पण मला एक मात्र आठवतं की म्हणजे गीताई किंवा गीतेवर आधुनिक काळात सर्वश्रेष्ठ जे चिंतक आहेत विनोबा भावे, हं, तर ते तर आपण सगळ्यांनी पाहिलेले आहेत म्हणजे, नाही का? आणि ते काय करायचे, कसं करायचे, भूदान वाचले. चळवळ वगैरे वगैरे सगळं अगदी. पण त्यांनी सुद्धा आणीबाणीच्या वेळेस म्हणजे तेव्हा आम्हाला धक्का बसला होता की त्यांनी मग इंदिरा गांधी 2-3-4 महिन्यांनी त्यांना भेटायला आल्या होत्या वर्ध्याला. हम्म. तर त्यांनी त्या आणीबाणीचं कौतुक केलं होतं की हे अनुशासन पर्व आहे म्हणून असं. हा. हम्म. आणि हम्म. मग हम्म. तेव्हा म्हणजे वास्तविक त्यांना कशाची काही भीती नव्हती आणि काही नव्हती. हा. आणि त्यांनी आम्हाला, इव्हन पु ल देशपांडेंनी त्यांच्या एका लेखामध्ये लिहिले की म्हणजे त्यांना त्यांचा सुद्धा विनोबाजींविषयीचा आदर जो आहे तो एकदम 1% झाला एकदम. कारण का की हम्म. हम्म. म्हणजे त्यांनी त्यांच्यासारख्या योगी किंवा ऋषितुल्य माणसांनी
की एवढं गीतेचं अगदी तत्वज्ञान कळून प्यायलेला हा आजच्या काळातला सर्वश्रेष्ठ चिंतक तत्वचिंतक त्यांनी एका शब्दाने विरोध केला नाही आणि कौतुक केलं म्हणजे त्यामुळे पण तेच म्हटलं आपण की ऍक्च्युअल परिस्थितीत तो माणूस कसा वागतो ते वेगळीच गोष्ट हम्म, आहे. हम्म, हम्म. हा प्रसंग आपल्या हयातीत आणि आयुष्यात अगदी आपण सज्ञान असताना घडलेला आहे नाही का असं. हम्म. त्यात कोणावर त्याच्यावर कोणाचं त्यांच्यावर कोणाचं खरं प्रेशर असण्याचं काहीच कारण नसतं. त्यांनी काही प्रतिक्रिया दिली असती नाही का तरी त्यांना थांबवणारही कोणी नव्हतं त्याच्यात असं. असं बरोबर. चालेल. हा ठीक आहे. पुढचं 10वं वाक्य. अश्विनी. मी एक वाचू मिनिट वाच. हा हा नाही वाचा ठीक आहे. वाचा. लक्ष्मी देवाचा हा मी वाचू का? वाचा वाचा. 10वं वाक्य कुठे गेलं? आहे ना इथं. ठीक आहे. समोरच आहे. सं- संस्कृतस्य कृष्ण. साम्राज्ये. तुमचं काहीतरी सिग्नलचा प्रॉब्लेम आहे लक्ष्मीताई. ऐकूनही येत आहे तुमचं. हा दुसऱ्या कोणाला तरी सांगतो. अश्विनी तू वाच. हे 12 मध्ये दिसतं ना नाही नाही स्क्रीनवर 10वंच आहे ना. बघा. भारत भागवत संस्कृतस्य संस्कृतस्य साम्राज्ये. संस्कृतस्य साम्राज्यं. वाचू कमी का वाचते? नाही वाच तू अश्विनी. हा संस्कृतस्य साम्राज्यं भारते एव न सीमितं किंतु हिमालय पर्वतमाला उल्लंघ काय हे मला शेवटचा माला माला उल्लंघ उल्लंघ्य. माला उल्लंघ्य उल्लंघ महावनानि अन्तः प्रविश्य हम्म, वंग वंगसागरं च हम्म. अतिक्रम्य हम्म. प्रसृतम्. हम्म. हम्म. संस्कृतचे साम्राज्य भारतातच न सीमित राहता असं म्हणायचं हा किंवा भारतापुरते किंवा हिमालय भारतातच हा हा हिमालय भारतातच पर्वतांच्या सीमित हम्म, नाही परंतु सीमित न राहता हिमालय हा हिमालयाच्या न पर्वतरांगा ओलांडून उल्लंघ्य म्हणजे ओलांडून ओलांडून महावनानी अंता म्हणजे मोठ्या मोठ्या जंगलाच्या शेवटी प्रवेश करून हा वंगसागरम प्रवेश बंगालचा उपसागराला सुद्धा अतिक्रम्य अं, अं, हा म्हणजे बंगा पुढे बंगालच्या बंगाल प्रस्तुतम म्हणजे पसरले आहे ना. पसरले आहे हा बंगालच्या सागरापर्यंत पसरले आहे. हा ना पसरले. ओलांडून असं म्हणूया आपण. हा हम्म. ओलांडून हा हा सागरावरूनही पुढे हा, पसरले आहे. पसरले आहे. पसरले आहे. हम्म, येस. ठीक आहे. हा पुढचं 11वं कोण वाचेल? हो. वास्तु कोण आहे? भारतीय विचारधारा अस्यामेव काशीनगर्यां भगवता बुद्धेन प्रभाविता प्राच्यस्य एशियाद्वीपस्य अधिकतरेषु भागेषु ब्रह्मदेश शामदेश जापान कोरिया मंगोलिया तिब्बत पारसिक प्रभृती देशेषु रूसभूमी यावत अभिव्याप्त. व्याप्ता वाचता येतं अव्यवस्थित एवढं. व्याप्त आहे का ते? व्याप्त व्याप्ता. अभिव्याप्त. एका दमात वाचता आलं एवढंच नाही. हम्म. भारतीय विचारधारा हे सोपं आहे म्हणजे अस्यम एव अस्याम एव हा. श्याम. काशी नगर्याम काशी नगरीमध्ये भगवता बुद्धेन भगवंत बुद्धांनी प्रभावित केलेली प्रभावित प्राच्यस्य झालेले. प्राच्यस म्हणजे पूर्वेकडची एशिया हम्म. द्वीपस्य आशिया द्वीपाच्या आशिया हम्म. खंडाच्या अधिकतरेषु बहुतेक हा. भागात भागात. म्हणजेच ब्रह्मदेश बांगलादेश हे श्यामदेश म्हणजे ब्रह्मदेश म्हणजे श्यामदेश काय
जपान, कोरिया, श्याम मंगोलिया, तिबेट. श्याम म्हणजे सयाम, ज्याला आता सयाम. हा थायलंड, आता हा त्याला हा थायलंड थायलंड. म्हणतात. पूर्वी थायलंड त्याला होते. हा सयाम म्हणायचे. तर त्याचं हा हा. सयाम हे श्याम या शब्दाचा ओके अपभ्रंश. ओके. हम्म, हा. बर बर बर. हम्म. हम्म, पारसिक प्रभृती देशेषु इतर देशांना रूस हम्म. भूमी रशियामध्ये या व पारसिक म्हणजे रशियापर्यंत पर्शियन. अभिव्याप्त म्हणजे अभिव्यक्त. पर्शिया ज्याला म्हणतात ना, किंवा प्रशिया, ज्या हा मराठीत आपण त्याला हा हा हा. रशिया म्हणायचो. तर त्याचं काय म्हणजे हा. पारशी, पारशी आजचं म्हणजे इराण, इराण. आजचं इराण रे. आजचं इराण, आजचं इराण. हम्म. तर आपल्याला माहिती आहे की आता मध्ये ते तालिबान्यांनी त्या बुद्ध मूर्ती वगैरे फोडल्या होत्या ना मध्ये, म्हणजे फोडल्या होत्या. म्हणजे हो, अगदी, हो. हा म्हणजे अगदी तिथपर्यंत इराण आणि रशियापर्यंत, अगदी मंगोलियापर्यंत वगैरे बुद्ध धर्म गेलेला आहे असं. ठीक आहे. हम्म, हम्म. हे वाचा. पुढचं कोण वाचेल? बाकीचे बोलत नाहीयेत. शुभांगी तुम्ही वाचा. हो, दुसऱ्या शुभांगी नाही आहेत का आज? ठीक आहे, शुभांगी विद्वांस वाचा. माधुरी आहेत, हो. माधुरी पण आहे. वाचते ताई वाचते. युरोपस्य उत्कृष्ट विदुषां अगं हे संस्कृतं प्रति. नाही नाही, 12व. बारा. वरती 12व. संस्कृतम. अच्छा 12 12व. चालते का? ठीक आहे, वाचते हा. यथा संस्कृतं सुदीर्घकालं भारतस्य सांस्कृतिकी भाषा आसीत्, तथैव हम्म, मध्ययुगेषु लेटिन् भाषा एशियायाः मुख्यभूमेः युरोपस्य च सांस्कृतिकी भाषा आसीत्. हम्म, यथा संस्कृतं सुदीर्घकालम, जशी संस्कृत खूप काळापर्यंत भारताची सांस्कृतिकी भाषा होती आसीत, हम्म, तशीच हम्म, तथैव तथैव. हम्म, मध्ययुगेषु मध्ययुगात लॅटिन भाषा ही आशियाच्या आणि युरोपच्या मुख्य भूमीची सांस्कृतिक भाषा होती. होती. लॅटिन भाषा एशियाया मुख्य भूमे युरोपस्य च सांस्कृतिकी भाषा आसीत. हम्म. तर हे तर सोपं आहे तसं. याच्यात लॅटिन भाषा एशियामध्ये कुठे होती आपल्याला माहिती नाही, पण ठीक आहे, ते त्यांचं व्याख्यान आहे, त्यामुळे ठीक आहे तसं. हम्म. पुढचं वाक्य वाचा, बाकीच्यांनी वाचा पटापट. बस मोठं. ओके. यथाच यथा भारतस. वाच वाच. हा, वाचा, वाचा. नाही तू वाच, मी वाचून झालंय. यथा च भारतस्य प्रादेशिक्यः भाषाः शनैः शनैः संस्कृतस्य स्थाने स्वतन्त्राः हम्म, संस्कृतिभाषाः अभवन्. हा, एवढंच. तिथपर्यंत करायचं ना सर? हा, इथपर्यंतच चालेल इथपर्यंतच आहे. हा. चालेल. हा. हा. आणि तशा भारताच्या प्रादेशिक भाषा हळूहळू संस्कृतच्या स्थानी स्वतंत्र संस्कृती भाषा झाल्या. हम्म, तथैव दशः. तथैव युरोपस्य प्रादेशिक्य भाषाः अपि लेटिन् भाषायाः हम्म, अं, स्थाने स्वतन्त्राः भाषाः अभवन्. हम्म. तशाच युरोपच्या प्रादेशिक भाषा सुद्धा लॅटिन भाषेच्या स्थानी स्वतंत्र अं, भाषा भाषा झाल्या. हा, म्हणजे जसं आता आपण बघू शकू की कमीत कमी बंगाली, उडिया, आसामी, हम्म, मराठी, गुजराती, किंवा या सगळ्या ज्या भाषा आहेत, राजस्थानी वगैरे, या सगळ्या संस्कृतोद्भव आहे. पण हम्म. कन्नड किंवा तमिळ भाषा तर मानत नाही, पण आवाज येत नाहीये. आवाज येत नाही सर? हा पाठीमागे बोलू तर शकतो. हा तर तशाच तिकडे सुद्धा या ज्या सगळ्या युरोपमधल्या ज्या वेगवेगळ्या भाषा आहेत, तर त्या हा. सगळ्या वेगवेगळ्या झाल्या. म्हणजे ज्याला आपण म्हणजे जसं भारतामध्ये जसं सगळ्या बहुतेक सगळ्या भारतीय भाषा संस्कृत पासून वेगवेगळ्या झाल्या, तसं युरोपमध्ये सगळ्या लॅटिन फूल सगळ्या भाषा वेगवेगळ्या झाल्या.
आणि तो असं म्हणतोय की ये न मन मतानुसारण, की ज्याने माझ्या माझ्या मतानी, मते. माझ्या मते किंवा माझ्या मतानी माझ्या हम्म. युरोपस एकताया हानी जाता, त्यांनी युरोपच्या हम्म. एकतेची हानी झाली. जसं आपण हम्म. सुद्धा भारतात बघतो की उगीच भाषावार याच्यामुळे नसती भांडणं काम, म्हणजे काही कारण नाही काही नाही, उगीच आपण भांडत बसतो, नाही का? हम्म. हम्म. तर भाषेवर. युरोपमध्ये म्हणजे फ्रेंच, जर्मन असं सगळं हे झालं. हो हो, म्हणून सगळ्या ते मला हा हा मग छोटी छोटी राज्य निर्माण झाली. खूप खूप राज्य आणि सगळं म्हणजे एकता जी युनिटी होती ती बिघडली असं. हा ती गेली. हम्म. होय. हा. हम्म. चालेल. आलं लक्षात. हम्म. पुढचं वाचा. युरोपीयाः हम्म. इदम् अनुसन्धाय हम्म. अधिकतरं विस्मिताः अभवन्. बस हा. यदि यं हा एक बरं मिनिट. एवढंच हा. घेऊ का? वाचा. युरोपीयाः इदम् अनुसन्धाय इदम इदम अनुसंधाय. अधिकतरं इदम् अनुसन्धाय तिथं कॉमा नको. हम्म. अधिकतरं विस्मिताः अभवन् म्हणजे आता हे वेगळे वेगळे झाले, हानी झाली म्हणून युरोपियन लोक 5 मिनिटं 5 मिनिटं. आश्चर्यचकित झाले, विस्मिताः अभवन्. अधिकच यदि अधिकच यं आश्चर्यचकित झाले. हा, अधिकच अधिकतरं आश्चर्य. अधिक अधिकच म्हणजे अधिकतर आश्चर्यचकित म्हणजे हा कंपॅरेटिव्ह डिग्री आहे ती. हा, अधिकच विस्मित कम्पेअर झाले. हा. हम्म. हा काय यदि आता यं पुढचं वाक्य. संस्कृत भाषा यदि हम्म. यं म्हणजे यं अनुसंधाय यत संस्कृत इयम. भाषा हो हम्म. म्हणजे अनुसंधाय अशी म्हणजे की सांगतो सांगतो अं, सांगतो हा. अनुसंधाय म्हणजे ज्याला आपण डिस्कव्हरी म्हणतो ना, अनुसंधान म्हणजे डिस्कव्हरी, रिसर्च किंवा हम्म. डिस्कव्हरी. म्हणजे त्यांनी जेव्हा संस्कृत भाषेचा अभ्यास केला, हा, आणि मग त्यांना हम्म. लक्षात आलं की लॅटिन भाषेची सुद्धा जननी ही संस्कृतच आहे असं. जसं मी नेहमी सांगतो की लॅटिन भाषा ही संस्कृत फॅमिलीचीच भाग गणली जाते भाषाशास्त्रदृष्टी. अनुसंधाय म्हणजे समजल्यावर असं. समजलं नाही. समजल्यावर नको. शोधल्यावर. युरोपियन हे शोध हा शोधल्यावर. हा. हा हा. शोधल्यावर. शोधल्यावर हा. मोठ्या प्रमाणात आश्चर्यचकित झाले की संस्कृत हा. भाषा युरोपच्या बहुतेक सर्व भाषांची म्हणजे भाषांची न केवळ भाषांशी. संबंध परंतु हा. युरोपीय भाषा परिवारस्य प्राचीनतमा शाखा अपि अस्ति. म्हणजे युरोप भाषेची सुद्धा प्राचीनतम ही शाखा आहे. सुद्धा आहे. हे संस्कृत त्यांना आहे. म्हणजे संशोधन केल्यावर हे कळलं की अरे ही पण त्याचीच हो हे आहे. हो. आणि हम्म. म्हणूनच काय माहितीये की साधारणतः 19व्या शतकात बहुतेक सगळ्या युरोपच्या, जसं मी मागे सांगितलं ना की युरोपच्या युनिव्हर्सिटीजमध्ये म्हणजे फ्रेंच, जर्मन, म्हणजे ही मोठी म्हणजे मोठी राष्ट्र होती युरोपातली तेव्हाची, नाही का, अजूनही आहे. हो हो जर्मन, हो इंग्लंड वगैरे यांनी जर्मनीमध्ये संस्कृत असते. हा हा, तर या सगळ्यांनी जर्मन भाषेत. हा, तर या सगळ्यांनी संस्कृतचं खूप संशोधन सुरू केलं त्यांच्या ठिकाणी असं. इव्हन रशियामध्ये हो वगैरे सुद्धा असं. हम्म. हम्म. ठीक आहे. हा. आणि जर्मन लँग्वेज सुद्धा ना त्याच्यामध्ये आपल्यासारखे संस्कृत सारखेच सगळे शब्द वगैरे शब्द. चालतात. हो आणि मध्ये दिलीप तुम्ही एक टाकलं होतं बघा हो हो, बरेच. कंपॅरिझन. हो हो, आहेत हा आहेत. खूप सर शब्द जरा असे. हम्म. कोण बोलतंय? कॉमन शब्द खूप मी आहेत. मागची हा स्क्रीन जरा कॉमन. दाखव. मागची स्क्रीन जरा दाखवता सर. मागची का बरं. हा स्क्रीनशॉट काढ. ते मी काढायला पाठवेन ना ग, तो अच्छा. स्क्रीनशॉटच्या. मी तुम्हाला सांगू का, त्या स्क्रीनशॉट पेक्षा हो का? मी याचं तुम्हाला पीडीएफ पाठवेन प्रॉपरली. हा. हो सर, सर्वांचे पीडीएफ पाठवा. हा. चालेल. हा. म्हणजे एक काम करेन मी, ह्या आता पूर्ण ते पाठ 1 ते पाठ 19 ही पूर्ण पीडीएफ आहे ना, याची मी पूर्ण पीडीएफ हा तुम्हाला सध्या पाठवीन. मग त्याच्यात काय ज्या हो सर. करेक्शन असतील त्या आपण करून घेऊ. हा.
हो आणि हो. हम्म. ओके ओके. दिलीप, तुम्ही पण असं करा. मग त्या हो पीडीएफ आहे हो ना, तर त्या मग तुम्ही करेक्शन करून मग आपण नवीन व्हर्जन नंतर टाकूया. पण एक सध्या हो रेफरन्स चालेल आणि चालेल. पीडीएफ मी सगळ्यांना ग्रुपवर हो पाठवली. हो हा हो ते सर चालेल. पाहिजे. हा. हा ओके. हा. हो आणि चालेल. आता ते रिव्हिजनचं जे एक तुम्ही पेपर घेणार आहे ते म्हणजे पाठ एकचा घेणार का, म्हणजे भाग एकचा घेणार? आपण असं म्हटलं होतं की साधारण हा महिना झाला, भाग एक म्हणजे प्रश्नपत्र हा. एक ते भाग चारचं घेऊ असं आपण म्हटलं होतं. बरोबर. अच्छा, भाग भाग 4. हा. बरोबर ना. भाग एक आपला प्रारंभचा हो, झाला. पुस्तक पहिलं, परिचयचं पहिलं पहिलं पुस्तक. परिचयाचं पहिलं पहिलं पुस्तक. ओके, पुस्तक तुम्हाला जे तुम्हाला आपलं माहिती आहे ना? जे आपलं आधीच झालं होतं ते. हो हो. हो. मला असं वाटतं, नाही तर एक असंही करता येईल आपल्याला. आता ही जी लिंक आहे ना, आता उगीच त्यात हा. ब्रेक घेण्यात अर्थ नाही. आता आपण हम्म. हा भाग पूर्ण करूया आणि मग तुम्ही ते चालेल, रिव्हिजन एक 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 करा. आता ती लिंक जाईल आपल्याला. चालेल, हम्म. चालेल सर. चालेल. अच्छा ठीक आहे, म्हणजे आता नाहीये पेपर, म्हणजे ठीक आहे. ओके. हो हो. नाही मग कसं की आता समजा आता ऑक्टोबर संपत आला, तर नोव्हेंबर एक हा मिड डिसेंबर पर्यंत आपण हे संपवू. हा डिसेंबर पर्यंत. आणि तुम्हाला मग साइड बाय साइड तुम्ही रिव्हिजन या सगळ्या तिन्ही भागांची, आणि साइड बाय साइड आपण पुढचं माझ्या हे आहे की कोविडचा एक तरी भाग आपण संपवूया असं. हो, नको सर, आधी हे होऊ दे. सामान्य अच्छा, ज्ञान सुद्धा हे बरंच आहे. भाग आहे सर. ते पण आहे ना, अजून दीड महिना ते होऊन जाईल. बरं, हो. आम्हाला पीडीएफ पाठवा सर, पीडीएफ म्हणजे आम्हाला पाठवू. थोडं. हा. चालेल हा. चालेल. बरं, दुसरं एक मला ओके सर. बोलायचं होतं. दुसरं एक हा की जसं गेल्या वेळेस मी सांगितलं होतं की तुम्ही 23 जण बसला होता परीक्षेला. 24 अर्ज होते, एक कोणीतरी ड्रॉप झालं, पण 24 पैकी 23 जण प्रवेशला म्हणजे उत्तरपत्रिका केल्या. बहुतेक सगळे पास तर झालेले आहेत चांगल्या मार्कांनी, तो विषय नाही. हा पण अजून परिचयाला हल्ली मला जास्त माणसं दिसत नाहीत. 10 वगैरे दिसतात, त्यातला एक मी म्हणजे. हार्डली 8-9 लोक असतात क्लासला. तर मला हा. बरोबर. हम्म. नक्की कळत नाहीये की परीक्षेला सर कोण ते कोण बसणार. सणामुळं काय मला जॉईन करताच आलं नाही सर, त्यामुळे जास्त काही अभ्यास झालेलाच नाहीये परिचयचा. नाही नाही, पण अहो जास्त काय म्हणजे अजून नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी 4 महिने आहेत ना तुमच्या हातात. हा. नाही म्हणजे कसं आहे, जे काय असेल ते. पण तुम्ही म्हणजे हं. काय ना, परीक्षेला जोपर्यंत तुम्ही बसत नाही ना, तोपर्यंत तुम्हाला सिरियसनेस येणार. नुसतं एक कॅज्युअल अभ्यास आहे तर मग तुम्हाला काय वाटतं, जाऊ द्या, मग आज क्लास अटेंड करू, 4 दिवसांनी करू, मग 8 दिवसांनी करू, मग 15 दिवसांनी करू, आणि मग असे लोक ड्रॉप होऊन नाही. जातात. हे मी बऱ्याचदा बघितलेलं आहे ना. तर त्याच्या करता सगळ्यांना जर तुमची कमिटमेंट म्हणजे तुम्हाला थोडंसं स्वतःला स्ट्रेच करायचं असेल, तर आधी परीक्षेचा फॉर्म भरा, परीक्षेची फी भरा, आणि मग तुम्हालाही तो एक सिरियसनेस येईल असं. नाही तर तुम्ही जर हो. मग आता आता अजूनही फक्त पहिलं. 4 की 5च फक्त अर्ज आलेले आहेत आजपर्यंत. तर पुढच्या 2-3 दिवसात मग हा आठवडा घ्या म्हणा, शुक्रवार शनिवारपर्यंत घ्या, पण सगळ्यांनी फॉर्म भरून पाठवा. आणि मग आपण असं, मी तर असंही म्हणेन की मग तेवढ्यांचाच आपण एक बॅच ठेवू, उगीच मग सगळ्यांना ग्रुपवर ठेवण्यात तरी काय अर्थ आहे मग, नाही का असं. म्हणजे अच्छा. जे सिरियस आहेत त्यांनाच आपण ठेवूया ना, नाही का. उगीच नुसतं चालेल, चालेल, 25 जणांचा चालेल. ग्रुप एक ठेवण्यात नोव्हेंबर काही अर्थ पर्यंत नाही. सगळ्यांनी फॉर्म भरा. हा, 1 नोव्हेंबर बस. पर्यंत सगळ्यांनी फॉर्म भरा. हा, म्हणजे मी सगळ्यांनी भराच सांगेल आणि सगळ्यांनी परीक्षा द्याच असं सांगेल. परीक्षा ही काही फार कठीण गोष्ट नसते. हा, अभ्यास ही कठीण गोष्ट असते. तसं. आणि हा. तोही नियमित नियमित अभ्यास, नाही का. हो सर. बरोबर आहे. हो. हा, तसं. ठीक आहे, मला वाटतं आता वेळ झालेली आहे तशी, तर चालेल, उद्या हो, कंटिन्यू चालेल. करूया. हा. माझं ओके ना, सर. गुरुवार, शुक्रवार, शनिवार मी नसेन या आठवड्यात. माझ्या हा. मुलीचं आणि काहीतरी आमचं एक ते शार्क टँक प्रोग्राम असतो ना सोनीवर, तर हा. फायनलला काहीतरी सिलेक्शन झालंय आमचं. तर ते अरे वा, त्याचं कॉंग्रॅच्युलेशन सर. ते मुलीचं माझ्या ते डेंटल जरा इन्व्हेन्शन्स वगैरे केले होते, ते पोर्टेबल डेंटिस्ट्रीसाठी. त्याच्याकरता हो. म्हणजे असं. हा. म्हणजे त्याच्याकरता ते झाले. त्याच्या शूटिंगला आम्हाला 3 दिवस तिकडे जायचंय, त्यामुळे ते 3 दिवस मी नसेन तसं. सुपर सर, ब- तुम्ही सुपर.
हा. हं. तर नाही, बघूया आता फायनलला सिलेक्शन आहे.